हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की एक डेली रुटीन कोणत्या पद्धतीने असावं. आता कित्येक स्टुडंट्सना हे माहित असतं की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. यासाठी मी जो लेक्चर बनवलेला आहे त्यानुसार तुम्हाला समजलं की बाबा टाइम मॅनेज कोणत्या पद्धतीने करायच्या, कोणत्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. आता ही स्टेज झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे, सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे की डेली रुटीन कोणत्या पद्धतीने ठरवायचं, जेणेकरून गोष्टी मला मॅनेज करता येतील. मला कोणत्या गोष्टी फोकस करायच्यात, कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्यात, या गोष्टी तरी मला समजल्या. पण एक डेली रुटीन कोणत्या पद्धतीने असावं जेणेकरून जर का मी फॉलो केलं तर मला एक चांगला रिझल्ट मिळेल. आता बघा, जे काही टॉपर्स असतात ते टॉपर्स जे रुटीन फॉलो करतात त्यांच्यामध्ये सेल्फ स्टडीचा पार्ट हा नक्की असतोच. बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करत असताना कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टी करायच्या, एक रुटीन तुमचं असेल तर ते तुम्हाला कन्सिस्टंटली करता येतं. जर का तुम्ही अभ्यास म्हटला 7-8 आवर्स पर डे करणार आहे, त्यानंतर एक दिवस करा, त्यानंतर 2-3 दिवस, 4 दिवस, आठवडा ब्रेक बसेल. कारण एक माइंड थकतो आपला, एक इंटेन्सिटी जर का झाली त्यानंतर आपल्या माइंडची इंटेन्सिटी ड्रॉप व्हायला लागते. कन्सिस्टंटली आपण तेवढे करू शकत नाही. मग किती अभ्यास करायचा हा जो प्रश्न आहे, किती अभ्यास करायचा, आपण किती वेळ अभ्यास करतोय ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की आपण कसा अभ्यास करतोय. एक स्टुडंट 4-5 आवर्स 6 आवर्स डेली अभ्यास करतोय, पण फक्त समोर बुक आहे त्याच्या समोर आणि त्याचा माइंड दुसरीकडेच आहे, तर तो काहीच उपयोगाचा होणार नाही. दुसरीकडे जो दुसरा स्टुडंट आहे तो फक्त मॉर्निंग डेली 1 or 2 आवर्स 3 आवर्स एवढाच अभ्यास करतो, पण त्याचा जो अभ्यास आहे तो फुल्ली फोकस्ड आहे. आता हा जो स्टुडंट आहे ज्याचा कमी वेळेमध्ये कमी वेळ अभ्यास करतो, पण त्याचा अभ्यास कसा आहे, एकदम फोकस्ड आहे, त्याचा रिझल्ट बेटर येणार आहे त्याच्यापेक्षा जो 7-8 आवर्स अभ्यास करतो पण त्याचा माइंडसेट तिथे नाहीये. सो तुम्हाला काय करायचंय, काही फिक्स रुटीन करत असताना किंवा तुमचा जो काही डेली रुटीन आहे हे सेट करत असताना पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घ्यायचं की तुमच्या प्रायोरिटीज कोणत्या आहेत, की तुमचा माइंड कुठे ऍक्टिव्ह असतो, की तुमची हॅबिच्युअल ऍक्शन काय आहे, तुमचं डेली रुटीन काय हे तुम्ही ज्यावेळी माहित करून घेता, तुमचं वेकअप टाइम काय आहे, तुमचं स्लीपिंग टाइम काय आहे, ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही माहित करून घेताय त्यावेळी तुम्हाला माहिती होतं की कोणत्या पद्धतीचं माझं रुटीन आहे जेणेकरून मला इथं आउटपुट काढायचं आहे. आणि या गोष्टी ज्यावेळी तुम्ही माहित करून घेताय त्यावेळी तुम्हाला एक डेली रुटीन सेट करून ठेवणं खूप इझी पडतं. आता ह्या ज्या डेली रुटीन आहेत, इथं जे काही तुम्हाला मी एक एक्झाम्पल देणार की डेली रुटीन सेट करत असताना कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचे आहेत जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी बॅलन्स करता येतील. सो ह्या गोष्टी सेट करत असताना बघा, जो टाइम आहे, मी एक्झॅक्ट टाइम नुसार रुटीन सांगणार नाही. एक्झॅक्ट टाइम हे तुम्ही डिसाईड करायचंय. तुमचं स्लीपिंग टाइम काय आहे, वेकअप टाइम काय आहे, त्यानंतर अदर ऍक्टिव्हिटीज साठी तुमच्या गोष्टी तुम्ही कसे मॅनेज करू शकता, तुमचं स्कूलिंग आहे, त्यानंतर जे काही तुमचे ट्युशन्स आहेत, एक्स्ट्रा क्लासेस आहेत, हे सगळं करून झाल्यानंतर जो काही स्लॉट आहे, जो तुम्हाला वेळ मिळतो तिथे तुम्हाला काय करायचंय, ह्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या फॉलो करायच्या जेणेकरून तुम्हाला बेटर रिझल्ट मिळेल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता येतील. सो आजच्या लेक्चरमध्ये मी देणार एक्झॅक्ट आयडियल टाइम टेबल नाही, जे तुम्हाला 5 o'clock, 6 o'clock, 7 o'clock यानुसार नाही, तर त्या देणार आहे टास्क वरून, की तुम्हाला कोणत्या टास्क मॅनेज करायच्या, तुमच्याकडे कोणती गोष्टी अशा आहेत किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला या टास्क मॅनेज करता येतील. सो बघा, आजच्या लेक्चरमध्ये एक डेली रुटीन फॉलो करत असताना टायमिंग नुसार नाही तर टास्क नुसार आपल्याला गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत आणि त्या टास्क नुसार आपल्याला एक रुटीन कोणत्या पद्धतीने बनवता येईल. आता यामध्ये बघा, मी 5 स्लॉट केलेले आहेत. या 5 स्लॉट नुसार तुम्ही सगळ्या गोष्टी बॅलन्स करू शकताय, सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकताय. सो फर्स्ट स्लॉट आहे, जो काही पहिला टास्क आहे तो तुमचा वेकअप टाइम झाल्यापासून. ज्यावेळी तुम्ही मॉर्निंगला उठता, मग इथे कित्येक जणांना सवय असते की लवकर उठण्याची सवय असते, काही जण लेटने उठतात. आता हे तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुम्हाला फिक्स करायचं हे तुम्ही फिक्स करू शकता. पण आयडियल टाइम टेबल किंवा एक बेस्ट रुटीन जर बनवायचं असेल, एक बेस्ट रुटीन फॉलो करायचं असेल माझ्या एक्सपिरियन्स नुसार, तर मॉर्निंगला जेवढं तुम्ही लवकर उठणार आहे तेवढं तुमच्या ऍक्टिव्हिटी चांगला बॅलन्स्ड होतात. मग 5 o'clock किंवा 6 o'clock या दरम्यान तुम्हाला कुठं मॅनेज, कुठे गोष्टी ऍक्टिव्हिटी मॅनेज होतील त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेज करायचे. आता इथे कोणत्या ऍक्टिव्हिटीज अशा आहेत जे तुम्हाला वेकअप टाइम पासून बिफोर द स्कूल, म्हणजे स्कूलला जायच्या आधी, ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर पडणार, तुमचं स्कूलिंग असेल, क्लासेस असेल, कोणत्याही गोष्टीसाठी वेकअप टाइम पासून तुम्हाला घरातून बाहेर पडायच्या जो काही टाइम आहे त्या टाइम मध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत.
मग ही झाली पहिली टास्क, दॅट इज द स्लॉट 1. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, मॉर्निंग वेकअप झाला. आता बघा पहिली गोष्ट काय असते, कित्येक जणांना जिथं तुम्ही झोपलेला असताय, झोपल्यानंतर लगेच उठताना अभ्यासाला सुरुवात करताय. ही चूक अजिबात करायची नाही. कारण ज्या ठिकाणी तुम्ही झोपलेला असता तुमचा माइंडसेट काय तयार झालं असतं की इथं मला झोपायचंय. म्हणजे तुमच्या माइंडला तिथं उठून कोणतीही गोष्ट करण्याची, अभ्यास करण्याची, कोणती ऍक्टिव्हिटी करण्याची तुमच्या माइंडला आणि बॉडीला सवय नसते. तिथे तुम्हाला रेस्टच करायचा आहे. सो फर्स्ट वेकअप झाल्यानंतर जो काही तुमचा बेड आहे तो अरेंज करून ठेवा. थोडं वेकअप उठल्यानंतर थोडस वॉक वगैरे करा, थोडं फ्रेश व्हा. इथं तुम्हाला एक 15-20 मिनिटाचा टाइम लागेल. जो काही तुम्हाला स्टडी करायचंय, जर का तुम्ही रात्री अरेंज करून ठेवला असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्हाला कोणता सब्जेक्ट इथे स्टडी करायचा आहे. आता हा जो वेकअप टायमिंग आहे सकाळचा मॉर्निंगचा फेज, इथे तुमची एनर्जी सगळ्यात हाय लेवलला असते. मग इथे तुम्हाला काय करायचंय, जे तुमचे वीक सब्जेक्ट आहे किंवा जे सब्जेक्ट तुम्हाला अवघड जातात किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या सब्जेक्ट मध्ये स्कोरिंग करायचे, फॉर एक्झाम्पल सायन्स, मॅथ्स, हे जे काय सब्जेक्ट आहेत इथे तुम्हाला डेली टच करायचं. मग इथे तुम्ही काय करणार आहे, ते सब्जेक्ट घ्यायचे जे तुमचे वीक आहेत किंवा तुम्हाला स्कोर करायचे. तर हा जो मॉर्निंग स्लॉट आहे या ठिकाणी जर का तुम्ही हे सब्जेक्ट फॉलोअप केला, तुमची एनर्जी लेवल हाय असते, काही तुम्हाला दुसरं काय टेन्शन नसतं किंवा कुठल्या गोष्टीची घाई नसते, त्यामुळे तुमचा इथे अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होतो. सो फर्स्ट स्लॉट मध्ये तुम्हाला काय करायचंय, मॉर्निंग वेकअप झाल्यानंतर स्कूलला जायच्या आधी या स्लॉट मध्ये फर्स्ट आहे ते तुमचा स्टडी एक्सरसाइज. आता उठल्यानंतर जे काही तुम्ही थोडंसं स्ट्रेचिंग कराल, मॉर्निंग वॉर्मअप कराल किंवा थोडं वॉक कराल, ह्याच्यामुळे काय होणार, तुमची बॉडी ऍक्टिव्ह राहणार आहे. आता अभ्यास करत असताना आपल्याला हेल्थ सुद्धा बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुमच्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटी असतील, वेकअप नंतर तुम्हाला योगा करायचा असेल, एक्सरसाइज करायचं असेल किंवा सिम्पली वॉक घ्यायचा असेल किंवा सिम्पली बॉडी स्ट्रेचिंग करायचं असेल, 5 to 10 मिनिट्स का होईना या गोष्टी तुम्हाला फॉलो करावेच लागणार आहेत. कारण जेवढी तुमची बॉडी ऍक्टिव्ह होणार आहे मॉर्निंगला, तेवढं तुम्हाला ते डेली रुटीन मध्ये जे साथ देणार आहे. म्हणजे इथं काय करायचं, तुम्हाला वेकअप टाइम झाल्यानंतर 10 to 20 मिनिट्स, 5 to 10 मिनिट्स का होईना तुम्हाला सिम्पली स्ट्रेचिंग तरी तुम्हाला करायचीच आहे. योगा तुम्हाला करायचा असेल किंवा तुम्हाला जे काय फिजिकल ऍक्टिव्हिटी या करायच्या आहेत त्या गोष्टी इथे बॅलन्स करायच्या आहेत. त्यानंतर स्टडी 1 आवर, मिनिमम 1 आवर स्टडी तरी तुमचा इथे व्हायलाच पाहिजे. जो काही तुमचा वीक सब्जेक्ट असेल किंवा तुम्हाला स्कोरिंगचा सब्जेक्ट बनवायचा असेल, या ठिकाणी तुम्ही स्टडी करू शकता. कारण तुमचा माइंड रिलॅक्स असतो, ऍक्टिव्ह असतो, बॉडी ऍक्टिव्ह असते, एनर्जी हाय लेवलला असते. मग तुम्हाला इथे काय करायचं आहे, जे काही तुमचे वीक सब्जेक्ट असतील ते तुम्ही स्ट्रॉंग बनवा किंवा तुमचे जे काही स्कोरिंगचे सब्जेक्ट असतील तर या स्लॉट मध्ये कव्हर करून घ्या. हा झाला तुमचा पहिला स्लॉट, मॉर्निंग वेकअप टू बिफोर गोइंग टू द स्कूल. या स्लॉट मध्ये तुमचं काय झालं, अभ्यास झाला. त्यानंतर तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी, जे काही बेसिक एक्सरसाइजेस असतील ते तुम्हाला करायचे. जास्त काही खूप करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला बॉडी ऍक्टिव्ह करण्यासाठी, बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी 5 to 10 मिनिट्स जे तुम्हाला करता येतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून द्या. हा झाला पहिला स्लॉट. सेकंड स्लॉट, जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता, म्हणजे तुम्ही स्कूलसाठी जाणार आहे, कॉलेजसाठी जाणार आहे, ज्यावेळी तिथे गेलेला असता त्यानंतर इथे तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की लेक्चर्स मध्ये बसल्यानंतर तुम्हाला तिथे अटेन्शन द्यायचं आहे. आता बघा तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला तुम्हाला चॉईस बनवायची आहे. कित्येक स्टुडंट असं करतात की माझं ट्युशनला हे शिकून झालेलं आहे किंवा माझ्या क्लासेसला हे होणार आहे किंवा मला सेल्फ स्टडी केल्यानंतर मला हे समजतं, हे इझी आहे, किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही क्लासमध्ये अटेन्शन देत नाही आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे. आता बघा क्लासमध्ये तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की तुम्हाला अटेन्शन द्यायचंच आहे. आता ज्यावेळी तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे त्या ऑप्शनला तुम्ही चॉईस बनवा. ज्यावेळी तुम्ही ही चॉईस बनवता त्यावेळी तुमचं माइंड ऑटोमॅटिकली तिथे काय होतं, फोकस होते. आता ह्याच्यामध्ये काय बघा, तुमचाच प्लस पॉइंट आहे. जर का तुमचा क्लास, ट्युशनला किंवा ऑनलाईन स्टडी मधून हा टॉपिक झालेला असेल तर ऑटोमॅटिकली तिथे तुमच्या लेक्चर्स मध्ये काय होणार आहे, तो रिव्हिजन होणार आहे. आणि जेवढे हे रिव्हिजन होणार आहे तुमच्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे क्लॅरिफाय होतील. आणि जर का तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेसमध्ये, ट्युशन्समध्ये, ऑनलाईन मध्ये जर का हा टॉपिक झालेला नसेल तर हे तुमच्यासाठी काहीतरी नवीन असणार आहे, जे तुम्ही तुमच्या क्लासेस, ट्युशन्समध्ये, ऑनलाईन स्टडीमध्ये, तुमच्या सेल्फ स्टडीमध्ये काहीतरी रिवाइज करणार आहे. म्हणजे दोन्ही प्लस पॉईंट बघायला गेलं तर ही तुमचाच फायदा आहे. त्यामुळे क्लासमध्ये शक्यतो जेवढं तुम्हाला अटेन्शन देऊन गोष्टी तुम्हाला नोट करून घेता येतील तेवढं अटेन्शन करून घ्या. क्लासमध्ये उगाच टाइमपास करण्यापेक्षा किंवा एक फक्त ऑप्शन आहे की आपल्याला बसायचंच लागणार आहे, तुमच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन अवेलेबल नाही ज्यावेळी तुम्ही क्लासरूम मध्ये असता, स्कूलिंग मध्ये असता, कॉलेजमध्ये असता.
तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, जे काही चाललेलं आहे समोर तिथे लक्ष द्यायलाच पाहिजे. आता या ऑप्शनला जर का तुम्ही चॉईस बनवली तर तिथे तुमचा फायदा जास्त आहे. सो मेक युअर ऑप्शन ऍज युअर चॉईस. नेक्स्ट आहे बघा, तुम्हाला काय करायचं, लेक्चर्स मध्ये अटेन्शन द्यायचं. नेक्स्ट वन ब्रेक. आता बघा, जे काही तुमचे स्कूल कॉलेजेस असतील तुम्हाला मॅक्सिमम 2 to 3 ब्रेक्स तुम्हाला मिळतच. एक दोन शॉर्ट ब्रेक असतील, एक लॉंग ब्रेक असेल. तिथे तुम्हाला काय करायचं, एक ब्रेक मध्ये तुम्हाला काही ना काहीतरी स्टडीचा पॉइंट बनवायचा. मग जो तुम्ही स्टडी केलाय त्याचं शॉर्ट नोट्स बनवले असतील, माइंड मॅप बनवला असेल किंवा तुम्ही नोट्स काढल्या असेल, तिथे तुम्ही क्विकली रिव्हिजन करू शकता. किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये बसून एक टॉपिक तुम्ही ठरवून त्या टॉपिक बद्दल तुम्ही डिस्कशन करू शकता. आता याच्यानं काय होणार आहे, क्विक टाइम मध्ये तुम्हाला काहीतरी रिवाइज होऊन जाणार आहे, काही ना काहीतरी तुमचा अभ्यास होऊन जातोय, काही ना काहीतरी एखादा पॉइंट राहिला असेल तो तिथे क्लिअर होऊन जातोय. ग्रुप डिस्कशन मध्ये एकच टॉपिक 4 चौघांच्या मध्ये जर का तुम्ही डिस्कस केला, तुम्हाला काही ना काहीतरी प्लस पॉइंट मिळून जाते किंवा तुमचं काहीतरी चुकते, ह्या गोष्टी तुम्हाला तिथेच क्लिअर होतात. बाकीच्या राहिलेल्या ब्रॅक्स मध्ये तुम्हाला काय करायचं, एकदम रिलीफ करायचं, तिथे तुम्हाला कोणताच स्टडी करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्हाला 3 ब्रेक्स तुमच्या स्कूलिंग कॉलेज टाइम मध्ये जर का मिळत असतील तर त्यातला एक ब्रेक तुम्हाला यूज करायचंच आहे. बाकीच्या 2 ब्रेक्स मध्ये तुम्ही काही करणार नाही, तिथे तुम्ही रिलीफ करू शकता, माइंडला रिलॅक्स ठेवू शकता, थोडं ब्रेक घेऊ शकता, तुमच्या फ्रेंड्स बरोबर टाइम स्पेंड करू शकता किंवा तुम्हाला जे काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या फ्रेंड्स बरोबर करायचे असतील, डिस्कशन असतील, ते तुम्ही करू शकता. पण मिनिमम एक ब्रेक तरी तुम्हाला युजफुल तिथे काहीतरी ऍडव्हान्टेज करून घ्यायचंच आहे. ओके, हे झाला सेकंड पॉइंट. म्हणजे स्कूलमध्ये गेल्यानंतर काय करणार आहे, तुम्ही लेक्चर्स मध्ये अटेन्शन देणार आहे आणि सेकंड एक ब्रेक मध्ये काही ना काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह आणणार आहे. आता मग कुठे ना कुठे असा जर का पॉइंट तुम्हाला मिळत असेल, एखादा लेक्चर्स ब्रेक असेल किंवा तुम्हाला फ्री ऑफ लेक्चर भेटत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही बॅकलॉग राहिलेले आहेत, काहीतरी रायटिंग राहिलेलं असेल किंवा तुम्हाला एखादा टॉपिक करायचा असेल किंवा काहीतरी रिव्हाइज करायचं असेल, तर त्या ठिकाणी ते वर्क तुम्ही करू शकता. हा ऑप्शनल आहे, डेली मिळेलच हे सांगू शकत नाही, पण ह्या गोष्टी तरी तुम्हाला तिथे मिळतातच. लेक्चर्स मध्ये अटेन्शन द्यायचं आणि सेकंड एक ब्रेक तुम्हाला काय करायचं, काही ना काहीतरी यूज करून घ्यायचं. आता हा झाला सेकंड स्लॉट, जिथे तुमचा स्कूलिंगचा टाइम, तुमचा एक्स्ट्रा क्लासेसचा टाइम, ट्युशनचा टाइम, हा सगळा तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचा आहे. हा झाला सेकंड टास्क ऍक्टिव्हिटी. सेकंड स्लॉट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या रिलीफ होऊन जातील. नेक्स्ट आहे टास्क नंबर 3 किंवा स्लॉट 3. आता हा स्लॉट कुठून सुरुवात होते, ज्यावेळी तुमचं स्कूलिंग, ट्युशन हे सगळं झाल्यानंतर तुम्ही घरी येता, बॅक टू होम. इथं आल्यानंतर काय करायचं बघा, तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर मॅक्सिमम टाइम तुमचा सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये गेलेला आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर फॉलो केलेल्या आहेत. फर्स्ट टेक 30 मिनिट्स ऑफ ब्रेक. आल्यानंतर कुठल्याही स्टडीजला किंवा अभ्यास करायला लगेचच जाऊ नका, कारण तुमच्या माइंडला कुठे ना कुठेतरी रिलीफ थोडं भेटणं गरजेचं आहे, तुमच्या बॉडीला कुठं ना कुठेतरी रेस्ट भेटणं गरजेचं आहे. ते तुम्हाला काय करायचं, आल्यानंतर 20 to 30 मिनिट्स तुम्हाला काही करायचं नाहीये. इथे तुम्ही फ्री वॉक करू शकता किंवा थोडंसं एंटरटेनमेंट करू शकता किंवा बॉडीसाठी एकदम छोटासा नॅप घेऊ शकता किंवा जे काही तुमच्या फॅमिली बरोबर टाइम आहे, फ्रेंड्स बरोबर आहे, खेळायचं आहे, तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील जिथे तुम्हाला रिलीफ वाटेल, रिलॅक्स वाटेल, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सो फर्स्ट 30 मिनिट्स, 20 to 30 मिनिट्स ब्रेक घ्या, रिलीफ करून घ्या, त्यानंतर फ्रेश व्हा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या 30 मिनिट्स मध्ये करून घ्यायचं आहे. ज्यावेळी हे करून घ्या त्यावेळी तुमची बॉडी आणि माइंड जो काही थकलेला आहे तो थोडा रेस्टवर जाईल आणि त्याची एनर्जी काय होईल, ऍक्टिव्ह होईल. जिथे या गोष्टी ऍक्टिव्ह झाला, थोडं रिलीफ मिळालं, त्यानंतर तुम्हाला करायचं आहे क्लास वर्क अँड होमवर्क. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण दिवसभर जे काही तुमच्या क्लासरूम मध्ये झालेलं आहे, तुमच्या क्लासेस मध्ये झालेलं आहे, तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये झालेले, ह्या गोष्टी महत्वाच्याच असतात, कारण नेक्स्ट डेला ते कम्प्लीट करायचेच असतात. सो आज झालेला जो काही तुमचा क्लास वर्क आहे, होमवर्क आहे, हे तुमच्या डिनरच्या टायमिंग पर्यंत कम्प्लीट करून घ्या. असं हट्ट करू नका की हे सगळं झाल्यानंतरच मी डिनर टाइम करेन किंवा त्यानंतरच मी करून घेईन, असं अजिबात नाही. तुमचं डिनरचं एक टाइम फिक्स असतं, 8 to 9 o'clock पर्यंत सगळ्यांचं डिनर ऑलमोस्ट होऊनच जातं. हे एक मी कन्सिडर करून जातोय, त्या टायमिंग पर्यंत तुमचं सगळंच होऊन जातं. मग या गोष्टीमध्ये तुम्हाला कोणत्या ऍक्टिव्हिटीज बॅलन्स करायचे आहेत बघा, क्लासवर्क आणि होमवर्क, जे काही तुमचं रायटिंग असेल, नोट्स असतील, होमवर्क असेल, जे तुम्हाला आज दिलेलं आहे आणि ते तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायचं आहे, त्या गोष्टी तुम्ही तिथे मॅनेज करू शकता. त्यानंतर डिनर आहे, फॅमिली आहे, एंटरटेनमेंट आहे. ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तुमचं करून झाल्यानंतर थोडंसं टाइम कुठेतरी फॅमिलीला देणं सुद्धा गरजेचं आहे, थोडं एंटरटेनमेंटला देणं गरजेचं आहे. आता बघा, ह्यावेळी तुम्ही अभ्यास पण केला, तुमचा होमवर्क पण कम्प्लीट केला,
ओके, त्यानंतर डिनर घेताना थोडं टाइम पण स्पेंड केला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ऑलमोस्ट तुमची एनर्जी काय झालेली असते, एक्झॉस्ट झालेली असते. आता लास्ट एंडचा जे काही पॉइंट आहे त्या एंडचा टॉपिक आहे ते तुमचा स्लॉट नंबर 4 किंवा टास्क नंबर 4. आता इथे काय करायचं तुम्हाला, स्टडी जे तुमचे इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे किंवा तिथे तुम्हाला जास्त एनर्जी लावावी लागत नाही किंवा जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जे काही लँग्वेज सब्जेक्ट असतील, मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा सोशल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे असेल, तिथे तुम्हाला कोणतीही कॉन्सेप्ट नवीन समजून घेण्यासाठी सायन्स, मॅथ्स सारखं जास्त तुम्हाला स्ट्रेस लावून करण्याची काही गरज नसते. इथे तुम्ही इझिली अभ्यास करू शकता. इझिली जे काही रीड करून घेतल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिकली गोष्टी बसतात. ते सब्जेक्ट तुम्हाला इथे करायचे. इथे जर का तुमचं काहीतरी राहिलं असेल तर तुम्ही या स्लॉट मध्ये कम्प्लीट करू शकता आफ्टर डिनर. ओके, डिनर झाल्यानंतर 1 आवरचा जो काही तुमचा स्लॉट आहे या स्लॉट मध्ये तुम्हाला इथे या सब्जेक्ट करायचे जे तुमचे इंटरेस्टिंग आहेत किंवा तुम्हाला इझिली ऍक्सेप्ट होतात. का, दिवसभरच्या ऍक्टिव्हिटी तुमच्या माइंडनं काम केलेलं, तुमच्या बॉडीने काम केलेलं आहे. जसं जसं टाइम स्लीपिंग टाइम कडे जाणार आहे तसं तुमचं माइंड आणि बॉडी काय होणार आहे, एक्झॉस्ट होत जाणार आहे. त्याच्यामध्ये एवढी एनर्जी येणार नाहीये. त्यामुळे तिथे काहीतरी स्ट्रेस देऊन करण्याचा प्रयत्न काही करण्याची गरज नाही. त्यामुळे त्याच्या ऍक्टिव्हिटीनुसार आपल्याला बॅलन्स करायचं आहे. त्यामुळे इथे काय करणार आहे तुम्ही, काही इंटरेस्टिंग सब्जेक्ट असतील किंवा काही स्ट्रॉंग सब्जेक्ट तुमचे असतील जे मिनिमम इफर्ट्स मध्ये तुम्हाला कव्हर होतात, ते सब्जेक्ट तुम्हाला इथं करायचं आहे. सो हा झाला तुमचा टास्क नंबर 4. इथं काय करायचं तुम्हाला, जे इझी सब्जेक्ट आहेत, इंटरेस्टिंग आहे, ते तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. लास्ट बट द मोस्ट इम्पॉर्टंट स्लॉट नंबर 5. आता या स्लॉट मध्ये एकच टास्क आहे जो लास्टचा 30 मिनिट्सचा बिफोर द स्लीप. इथे तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जे काही आपण केलेलं आहे, जे काही स्टडी झालेले आहे, जे काही आपण नोट्स बनवलेले आहे, जो टॉपिक आज आपण स्टडी केलाय, मग तो मॉर्निंगच्या स्लॉट मध्ये असेल, इव्हिनिंगच्या स्लॉट मध्ये असेल, इथं तुम्हाला करायचं रिव्हिजन, जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट इथे चुकतात की ते डेली रिव्हिजन करत नाही. त्यामुळं आज जो काय अभ्यास झालाय तो कन्सॉलिडेट होत नाही, त्यांच्या माइंडमध्ये फिक्स बसत नाही की आज मी काय काय ऍक्टिव्हिटी मध्ये केले. त्यामुळं जो काय तुमचा दिवसभर अभ्यास झालेला आहे तो ऍट द एंड ऑफ डे ला तुम्हाला काय करायचं आहे, इथं रिव्हिजन करायचीच आहे. आज मी मॉर्निंगला काय स्टडी केलं, माझ्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय स्टडी केलं, रिवाइज कोणत्या गोष्टी केल्या, ह्या जर का गोष्टी तुम्हाला लास्ट पॉइंटला करता आला तर तो त्याचा खूप बेनिफिट होईल. रिव्हिजन ऑफ द डे अँड लास्ट टुमॉरो स्टार्ट इट. रिव्हिजन करायचं आणि मी उद्या काय अभ्यास करणार आहे किंवा कोणता सब्जेक्ट मी करणार आहे हे तुमचं शेड्यूल, जे तुमचं पॉइंट आहे ते आजच तुम्हाला सेट करून ठेवायचंय. जेणेकरून नेक्स्ट डेला वेकअप झाल्या तुम्हाला काय करायचंय, उठल्यानंतर तुमच्या समोर टार्गेट्स असतील की हा ठीक आहे, मला हे टॉपिक करायचंय किंवा हा पॉइंट मला क्लिअर करायचा आहे, हे टॉपिक मला रिव्हिजन करायचे. ज्यावेळी तुमच्या ऍक्टिव्हिटीज फिक्स असतील त्यावेळी ऑटोमॅटिकली झाल्यानंतर तुमच्या गोष्टी फॉलो व्हायला लागतात. ज्यावेळी तुम्ही बेसिक रुटीन बनवणार आहे त्यावेळी तुम्हाला लक्षात घ्यायच्या गोष्टी या आहेत. आता यानुसार जो काही टाइम टेबल आहे ते तुम्ही ठरवू शकता. असे कित्येक स्टुडंट असतील त्यांना मॉर्निंग वेकअपची सवय असेल, मॉर्निंग वेकअपला तुम्ही अरेंज करू शकताय. ज्यांना मॉर्निंग वेकअपची सवय नाही किंवा जे लेट नाईटला अभ्यास करतात, सो माझा एक सजेशन आहे की लेट नाईटला जास्त जागरण करण्यापेक्षा तुम्ही मॉर्निंग रुटीन फॉलो करायचा प्रयत्न करा. मग मॉर्निंग रुटीन मध्ये तुम्हाला 5 o'clock 6 o'clock वेकअप व्हायचं असेल, तुम्हाला ऍक्टिव्हिटी मॅनेज करायची आहे, टास्क मॅनेज करायचे आहेत. त्या टास्क नुसार तुम्हाला कोणता वेळ बसेल किंवा कोणत्या वेळेला तुमची बॉडी माइंड ऍक्टिव्ह असेल किंवा तुम्हाला किती वेळ तिथे त्या टास्कला द्यावं लागेल हे तुम्ही डिसाइड करायचंय. तुमच्या स्ट्रेंथ नुसार, तुमच्या विकनेसेस नुसार हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की तुमचे सब्जेक्ट कोणते आहेत. स्ट्रॉंग सब्जेक्ट असतील किंवा वीक सब्जेक्ट असतील हे तुम्हाला डिफाईन करायचं आहे की तुम्हाला कोणता सब्जेक्ट इझी जातो जेणेकरून मला तो सब्जेक्ट इथे मॅनेज करता येईल, आणि कोणता सब्जेक्ट तुम्हाला हार्ड जातो किंवा कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला स्कोरिंग करायचं आहे हे तुम्ही कुठे करणार आहे, पहिल्या स्लॉट मध्ये करणार आहे. सो तुम्हाला ऍक्टिव्हिटीज ज्या काय मॅनेज करायच्या आहेत त्या एक्झॅक्ट टाइम नुसार नाही, त्या टास्क नुसार तुम्हाला मॅनेज करायचे. सो हे टास्क आधी ठरवून घ्या की तुम्हाला प्रायोरिटी कोणत्या सब्जेक्टला द्यायचंय, तुमचा जो काय मेन फोकस आहे तो कोणत्या सब्जेक्टवर आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे मॅक्सिमम स्कोर करायचे. कित्येक स्टुडंटचा सायन्स मॅथ्स चांगला असतो पण हिस्ट्री जिओग्राफी वीक असतं किंवा लँग्वेज सब्जेक्ट वीक असतात. कित्येक स्टुडंटचा असा असतो की लँग्वेज सब्जेक्ट खूप चांगले आहेत, हिस्ट्री सिविक्स मीडियम आहे, पण सायन्स आणि मॅथ्सचा जो काही सब्जेक्ट आहे त्यांना टफ जातो. मग हे जे काही टफ सब्जेक्ट आहेत किंवा वीक सब्जेक्ट आहेत जिथं तुम्हाला स्कोरिंग करायचंय तिथं तुम्हाला त्या सब्जेक्ट तुमच्या पहिल्या स्लॉट मध्ये कव्हर करून घ्यायचंय जिथं तुमची एनर्जी मॅक्सिमम असते.
आणि जे तुमचे रिलीफ देणारे सब्जेक्ट आहेत, जे इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहेत, ते तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे, जिथं तुम्हाला टाइम कमी असेल, एनर्जी कमी असेल, पण इंटरेस्टिंग आहे, तुम्ही इझिली करू शकता, इझिली ग्रास्प करू शकता त्या गोष्टी, ते सब्जेक्ट तुम्हाला इथे करायचे आहेत. सो तुम्हाला डे तुमचा जो काय बॅलन्स करायचा आहे, तो बॅलन्स करत असताना टायमिंग नुसार नाही तर टास्क नुसार करायचं आहे. आणि हे टास्क करत असताना तुम्हाला तुमच्या डेली हॅबिच्युअल ऍक्शन्स माहित पाहिजेत. तुमचं स्लीपिंग टाइम कोणता आहे, किती आहे, तुमचा वेकअप टाइम किती आहे, त्यानंतर तुम्ही अदर ऍक्टिव्हिटीजला किती टाइम देणार आहात, ह्या गोष्टी बॅलन्स करायला तुम्हाला इथे इझी जातील, ज्यानुसार तुम्ही एक स्वतःचं डेली रुटीन तुम्ही बनवू शकताय. कारण ज्यावेळी आपल्याला ऍक्टिव्हिटी माहित असतात आणि ऍक्टिव्हिटी करायला मला किती वेळ लागतो, माझ्याजवळ कोणत्या रिसोर्सेस आहेत, कोणती ऍक्टिव्हिटी मी लवकर करू शकतो, कोणती ऍक्टिव्हिटी मला करायला लेट होतं, किंवा घरच्या सराउंडिंग मध्ये असेल, गोष्टी बॅलन्स करायच्या असतील, ह्यासाठी मला किती वेळ लागणार आहे, तुम्हाला या टास्क वरून कळणार आहे. सो फर्स्ट फाइंड आउट की तुम्हाला काय टास्क करायचंय. आता हा जो काही डेली रुटीन आहे, या डेली रुटीन मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी बॅलन्स केला. तुमचं जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही बॅलन्स केला, जेणेकरून तुमची हेल्थ चांगली राहणार आहे. सेकंड, तुमच्या स्कूल कॉलेजचे टायमिंग ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही बॅलन्स केला. थर्ड, जो काही तुमचा स्टडी आहे तो सगळा स्टडी तुम्ही काय केला, कन्सोलिडेट केला की कन्स्ट्रक्टिव्ह मॅनर मध्ये तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल, तुमचा स्टडी बॅलन्स झाला. फोर्थ, तुमचं फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कल, तुमचे जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत, एंटरटेनमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथे बॅलन्स झाला. फिफ्थ, तुमची डेली रुटीनला एक डिसिप्लिनची सवय लागली, एक रिव्हिजनची जी काही सवय आहे तुम्हाला डेली लागून जाईल. आणि जेवढं तुम्हाला डिसिप्लिन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिस्टंटली करायच्या. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो, किती वेळ अभ्यास करायचा. कित्येक स्टुडंटचा असा असतो 8 to 10 hours, 6 hours, सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुम्हाला इतका वेळ मिळणारच नाहीये. पण माझा एक सल्ला असेल, तुम्ही कितीही अभ्यास करत असाल, 1 hour, 2 hours, 3 hours, बट यू हॅव टू डू इट कन्सिस्टंटली. तुम्हाला काय करायचंय, ती गोष्ट कन्सिस्टंटली करायचंय. असं नाही की 6 to 7 hours एक दिवस अभ्यास केला आणि 4 दिवस ब्रेक केला, ह्याच्याने रिझल्ट मिळणार नाही. एक डिसिप्लिनची सवय तुम्हाला लावून घ्यायचीच आहे. जेवढं तुमचं डिसिप्लिन चांगलं असणार आहे, तेवढे तुमचे रिझल्ट चांगले असणार आहेत. त्यामुळे एक कन्सिस्टंटली रुटीन ठेवा की मला मिनिमम एवढा अभ्यास करायचा आहे, 2 to 3 hours डेली मला सेल्फ स्टडीला मॅनेज करायचंच आहे, पण कन्सिस्टंटली करायचं आहे. पर डे मला 2 to 3 hours मला मॅनेज करायचं आहे. मग त्या 2 to 3 hours मध्ये जे काही तुमच्याकडे अवेलेबल असतील, त्या टाइम मध्ये मला एवढ्या टास्क मॅनेज करणं गरजेचं आहे. जेवढं मी या टास्क मॅनेज करणार आहे, तेवढं मी बॅलन्स राहणार आहे. जेवढ्या गोष्टी बॅलन्स राहतील, तेवढ्या त्या कन्सिस्टंटली फॉलो राहतील. ओके, सो काही गोष्टी आहेत जे तुम्हाला सॅक्रिफाईस करायचे आहेत, जे लास्ट लेक्चर मी टाइम मॅनेजमेंटसाठी बनवलेलं आहे. कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे, कोणत्या गोष्टी निग्लेक्ट करायच्या, ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट आला, तो म्हणजे डेली रुटीनचा. एक डेली रुटीन ठेवायचा असेल तर मला काय करणं गरजेचं आहे, जेणेकरून मी बॅलन्स करू शकेन. इथं तुम्हाला टायमिंग नुसार बॅलन्स करायचं नाही, इथं तुम्हाला टास्क नुसार बॅलन्स करायचंय. या गोष्टी लक्षात ठेवा की कोणत्या टास्क करायचे. आता या टास्क मध्ये मागे पुढे पण होत असतील, काही प्लस मायनस पण असतील, जे तुमच्या डेली हॅबिच्युअल ऍक्शन्स नुसार, जे काही तुमच्या ऍक्टिव्हिटी आहे, स्कूलिंग कॉलेजचं टायमिंग आहे, किंवा ज्या तुमच्या स्टडी रुटीन आहे त्यानुसार असतील, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बॅलन्स करू शकता. इथे मी एक बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे, जे डेली रुटीन बनवत असताना, डेली टाइम टेबल बनवत असताना तुम्हाला युजफुल राहील. ह्या गोष्टी जर का तुम्ही लक्षात ठेवून जर का तुमचा स्वतःचा एक डेली रुटीन बनवला आणि तो डिसिप्लिनली फॉलो केला, कन्सिस्टंटली फॉलो केला, तर तुम्हाला जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जो काही तुमचा डेली रुटीन आहे हे युजफुल झालं की नाही हे तुमच्या कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचा जो काही फ्रेंड आहे, तुमचा रिलेटिव्ह असेल, कोणताही मेंबर असेल जो बोर्डच्या एक्झामला आहे, 10th 12th ला, त्यांच्यासाठी हा युजफुल व्हिडिओ आहे, त्यांना शेअर नक्कीच करा. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.